नमस्कार. महाराष्ट्राच्या राजकारणातून या क्षणी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षातील काही मंत्र्यांच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे 4 मंत्र्यांच्या कामगिरीवर शिंदे नाराज असून त्यांनी संबंधित मंत्र्यांना स्पष्ट शब्दात इशारा दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. प्री कॅबिनेट बैठकीत एकनाथ शिंदे यांनी मंत्र्यांच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी मंत्र्यांना जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याच्या सूचना केल्या. तसेच आपल्या मतदारसंघात अधिक सक्रिय राहा, विकास कामांना गती द्या आणि पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी काम करा असा स्पष्ट संदेशही त्यांनी दिल्याचे समजते. शिवसेना उद्धव ठाकरेंच्या पक्षातून बंडखोरी केलेल्या 6 खासदारांपैकी दोघांना केंद्रात मंत्रिपद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याने या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होण्याची शक्यता असून त्यामध्ये शिंदे गटातील काही खासदारांना मंत्रिपदाची संधी मिळू शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. याशिवाय काही आमदारही एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरू आहेत. एकीकडे 4 मंत्र्यांना शिंदेंचा इशारा तर दुसरीकडे खासदारांची बंडखोरी आणि संभाव्य केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुढील काही दिवसात आणखी मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. या संपूर्ण प्रकरणावर तुमचे मत काय, कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.